तर चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. शुभरात्रच म्हणायला लागेल आता. आपलं टायमिंग हे रात्रीचं ठेवलंय. जरा लवकर जॉईन होऊयात म्हटलं म्हणजे ब्लेंडेड मेडिटेशन करता येईल. ऍक्च्युअल काय ब्लेंडेड मेडिटेशन आहे ते. कारण तुम्हाला सांगितलं की ही जी जीव आपण टाळूला लावतो, त्यांनी संपूर्ण ऊर्जा प्रवाह आतमधून फिरायला लागतो आणि ह्याचे बरेच फायदे आहेत. तर ते पण ऐकूयात. मेडिटेशनचं महत्व खूप आहे. आणि आपण जास्त फोकस आपल्या न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामला आणि व्हिज्युअलायझेशनला देणार आहोत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेडिटेशन केलं नाही तरी चालणार आहे. तुम्हाला मेडिटेशन करावं लागणार आहे. आज मी फोन केले, दुपारभर 2-3 तास झाले बोलणं, तर त्याच्यावरनं एकाचही मला काही सॅटिस्फॅक्टरी उत्तरं मिळालेली नाहीत. मी हृदय ध्यानाचे 10 संकल्प विचारले. हृदय ध्यान किती वेळा होतं ते विचारलं. एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नाहीये. आणि मग महत्वाचा टास्क असा आहे, की आपल्याला आता चित्र मेडिटेशन मी आधी म्हटलं होतं घ्यायचं नाहीये. पण आकलन शक्ती तुम्ही जे काही सारांश लेखन लिहिताय, मी काही तुम्हाला सारखं सांगतेय, हे असं लिहू नका, असं लिहू नका. तुम्ही माझी वाक्य जशीच्या तशी लिहिता. उदाहरणार्थ मेंदू बंद केला तर हृदयाचा इच्छा पूर्ण होणार आहे. मी असं का म्हणते? त्याला मी कितीतरी एक्सप्लेनेशन देत असते, की मेंदू बंद केला तर हृदयाची इच्छा पूर्ण होते. याचा अर्थ काय आहे? मेंदू बंद केला तर काय आहे? आपण बघतोय शब्दांची ताकद. आता इथे बोलायला लागलं, की सगळ्या लोकांच्या इथे जाईल अशा पद्धतीने बोलावं लागतं. मग मी ते एक्सप्लेन केलंय, की मेंदूने विचार करायचा नाही, की मला हे कसं मिळेल? मला कोण देईल? केव्हा देईल? कोण माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार? हा मेंदूचा विचार तिथे करायचा नाही. लॉजिकल थिंकिंग. पण ॲट द सेम टाईम मी तुम्हाला सांगतेय, जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन करतो, त्यावेळेला विचारपूर्वक मागायचं आहे. काहीही आपण मागतो आणि त्याचा जर त्रास होणार असेल किंवा त्यातनं काही साध्यच होणार नाही, तर काय मागून उपयोग आहे मॅनिफेस्टेशन करून आणि तोटा झाला तर काय उपयोग आहे? तिथे बुद्धी लावूनच मॅनिफेस्टेशन करायचंय. पण मी एवढं सगळं एक्सप्लेन केलं 2 दिवस आणि मग माझ्या तोंडातून साधं वाक्य गेलं, की मेंदू बंद करा, म्हणजे हृदयाच्या इच्छा पूर्ण होईल. किती जणांनी तेच लिहिलंय. प्रत्येकाने एक-एक असं-असं करून घ्यायला शिका. आणि ते आल्या-आल्या मी म्हटलं, "मला माफ करा." मी लगेच माझी माफी मागितली. जरा ग्रुप चाळत चला, 2 मिनिटं, 5 मिनिटं घालवत चला. काय वाटतं मनाला ते लिहायचं नाही, वरचं कॉपी करून लिहायचं, खालचं लिहायचं, एवढंच काम आहे का तुमचं? आणि मग तिथे मी लिहिलंय, "मला माफ करा, हे वाक्य बदला, असं करू नका. त्याचा अर्थ असा नाही." मेंदू बंद करा. मेंदू बंद केला तर हृदयाची इच्छा पूर्ण होईल. काय उपयोग? मेंदू बंद केला तर काय होईल? वाटेल ते मागून घ्याल हृदयाने. ही एक गोष्ट. मेंदू बंद केला तर मेंदूचं फंक्शनिंगच डॅमेज होऊन जाईल. शब्दांना किती महत्व आहे. निसर्गात काय सोडतोय मग? मी इथे एक्सप्लेन करताना म्हणतेय, की मेंदू बंद करा म्हणजे जो काही मेंदू झोप काढतोय किंवा जो ग्रास करत नाही, ज्याला काही कळत नाहीये, त्याच्यासाठी ते वाक्यरचना आहे. मग सगळ्याच प्रकारच्या माणसांनी तेच वाक्य लिहायचंय. काहींनी किती धूर्तपणा करून त्याला वाक्य बदललंय. हे वाचायला शिका, इतरांपासून शिका. इतरांनी ते वाक्य कसं टर्न केलंय? मग ते कॉपी करा ना आणि थंब देऊ नका. जे सुज्ञ लोकं आहेत, जे जुने लोकं आहेत, ते फसा, फसा, फसा थंब देतायत. त्यांनी दुरुस्त करण्याची गरज आहे यांना. एकट्या मंगलताईंनी नाही. पटकन इमोजी टाकले की झालं का? तिथे द्या ना त्यांना मदत करा ना. मग तुम्ही पण तल्लख व्हाल ना. आपल्याला ज्ञानच द्यायचंय ना. मग छोट्या-छोट्या गोष्टीतनं ज्ञान परत तुम्हाला करेक्ट करायला मी काही आहे ना. तुमचं काही चुकलं तर नाही असं नाही, ते बरोबर होतं. पण तुम्ही घ्या ना पुढाकार. असं का होत नाही? हातात हात घालून का नाही एकत्र पुढे जायचं ठरवत आहे? आपल्या पुरतं का तुम्ही हे सगळं बघताय? एक व्हॉलंटरीशिप ग्रुपमध्ये एकजूट वननेसकडे चाललोय. भल्या-भल्या मोठ्या-मोठ्या आपण तोंडात भाषा करतो वननेस, वननेस, वननेस. इथे काडीचा पॉइंट नॉट वन सुद्धा वननेस दिसत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. वाक्य लिहिताना शब्दांना पूर्णपणे सावध राहत चला. मग आज माझं जे काही 2-2.5 तास काउन्सिलिंग झालं, त्याच्यातून ना फुकट असतं तर मी बंदच करून टाकला असता कोर्स. जसं आता ते योगा आणि प्राणायाम बंदच होईल. कारण अनड्यू एडव्हांटेज घ्यायचा नाही. अनड्यू एडव्हांटेज. काल एका दुसऱ्या कंट्रीचा फोन झाला.
त्यामुळे फार हे लोक असं आपण काही करतो ना, त्याचा अनड्यू ॲडव्हांटेज घेतात. काही त्यांची उन्नती होत नाही. 10-10, 15-15 हजार देऊन घेतलं तर ते थोडंफार काहीतरी करतात. तर हे असं एक आहे. तर थोडंसं ह्या आजच्या काउन्सिलिंगमधनं आणि 2 जागा स्लॉट रिकाम्या राहिल्या. म्हणजे इतर जे उरले त्यांना काही गरजच नाहीये तिथे नावं लिहायची. कशाला मी परत दुसरा दिवस देऊ? मी आता जुन्या लोकांचं घेणार. नवीन लोकांचं नाही घेणार. नवीन लोकांनी संधी घेतली का तिथे? किती माझी आज कामं होती, किती मी बिझी होते, बाहेर होते. त्यातनं सगळं हे टाईम दिलेलं मी मॅनेज केलं. स्वतःहून मी फोन केले. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि सावधपणाने लिहा, तरच तुम्ही या कोर्समधनं काही घेणार. दुसरं आज मला ऑब्झर्वेशन एक लक्षात आलं, की कोणी वेळच देत नाहीये उदय ध्यानाला. 4 वेळा केलं आणि 5 वेळा केलं. बरं वाक्य काय घेतली ती पण सांगता आली नाही कोणालाही 3च्या वर. बरं ती वाक्य सुद्धा मोठी, मोठी, मोठी. मी शब्द असे वापरते, की झणझणले पाहिजेत तुम्हाला, झोंबले पाहिजेत. हावरटपणा करू नका या शब्दात मी तुम्हाला बोलतीये. मग किती आपलं आपल्याला लाज वाटली पाहिजे. आता कचरलं मटेरिअलिस्टिक करू नका. मग तिथे मी सांगितलं असं काही नाही. मी म्हणतीये मटेरिअलिस्टिक करू नका. कारण माझं कर्तव्य आहे, की तुम्हाला भान देणं पृथ्वीवर काय चाललंय. याचा अर्थ तुम्ही मटेरिअलिस्टिक करू नका असं नाही. करा तुम्ही. सांगा माझ्याशी बोला. मी तुम्हाला एक प्रकाशात आणून ठेवलंय. तुम्हाला सावधगिरी करून ठेवतेय. याचा अर्थ मटेरिअलिस्टिक मागायचं नाही असं नाही. पण हृदय ध्यानाला मी अगदी साफ म्हटलं, छोटीच वाक्य लिहा. तिथे कशाला तो हावरटपणा? मोठ्या-मोठ्या गोष्टी घेतल्यात. 5-5 वर्ष, 6-6 वर्ष तिथे तरी विचार केला का? हे 3 वर्षात होणार आहे का? होऊ शकतं, पण हृदय ध्यान हे बघा, हा एक महत्त्वाचा पॉइंट. जर छोट्या गोष्टी घेतल्या नाही हृदय ध्यानाला, तर वर्क होणार नाही. वर्क झालं नाही, तर तुम्हाला आमिष मिळणार नाही. तुमचं तुम्हालाच मोटिव्हेशन मिळणार नाही. तुमचं तुम्हीच सिद्ध करणार नाही. ना स्वतःला सिद्ध करणार, हृदयाला ना ग्रुपला सिद्ध करणार. छोट्या-छोट्या आपण पेरणी करतोय. कोणीतरी फुल आलंय, कोणीतरी चहा दिलाय, कोणाला मेडल पण मिळालंय, कोणाचं काय झालंय. ते जुने लोक आहेत. नवीन लोक नाही व्हायला लागले. मग हे एक आढळलं, की कोणीही 4-5च्या वर हृदय मेडिटेशनला गेलं नाही. मोठे प्रॉब्लेम घेतलेत, बदला म्हटलं तर बदलले नाहीत. निदान सांगताना तरी सटर सांगायची तीही बुद्धिमत्ता सांगताना नव्हती आणि हृदयध्यान झालेलं नाही. मग एक महत्त्वाचा संदेश मी सगळ्यांना दिलाय, की आत्ता जर हृदयध्यान केलेलं नाही, आता उरलेले 5-6 दिवस, आपलं 8 दिवस ठरलं होतं ना हृदयध्यान. आता जर तुम्ही हृदयध्यान केलं नाही 25-30 वेळा, तर हृदयाचं फील-बिल्ड होणार नाही. आणि एकदा का हृदयाचं फील-बिल्ड झालं नाही, तर चित्र मेडिटेशननी काही होणार नाहीये. व्हिज्युअलायझेशननी काही होणार नाहीये. आणि सगळा प्रोग्राम नुसता शिकण्यामध्ये पाण्यासारखा जाणार. जो मी म्हणते 21 दिवसात आयुष्य बदलू शकतं. 21 दिवसात महान पुढच्या 3 वर्षाच्या मोठ्या-मोठ्या गोष्टींची आपण नांदी करून ठेवू शकतो. पॉकेटमध्ये टाकू शकतो, बुक करू शकतो. ब्रह्मांड तयारी करत राहील मग. ह्याच्यानंतर तुम्ही काही नाही केलं या 21 दिवसानंतर तरी चालणार आहे. व्हिज्युअलायझेशनच्या बाबतीत, मोठ्या प्रॉब्लेमच्या बाबतीत. कारण हृदयाचं फील करून झालंय आणि मी इथे करून घेणार आहे तुमचं व्हिज्युअलायझेशन 10 दिवस, 12 दिवस आणि तुम्हाला 2दा करायला सांगणार आहे. मग कोणी म्हणतंय मला टेन्शनच आलं हो, मला रात्र-रात्र झोप आली नाही. वाईट वाटून घेऊ नका, वैयक्तिक काही नाही चाललेलं. मी निगेटिव्हिटीमध्ये म्हटलं, "मग रात्री झोप नाही आली तर करा ना हृदय मेडिटेशन." नाही, मन नाही लागत. मग मन नाही लागत तर थोडं ध्यान करा ना. व्हिडिओ टाकते ना मी. लावायचं बटन आणि मिटायचे डोळे, लावायचं बटन आणि डोळे मिटायचे. काय हरकत आहे? श्वासावर लक्ष द्यायला आपोआप कूल डाऊन होतं. म्हणून तर ध्यानाचं महत्व आहे ना. इथे कशासाठी चाललंय हे सगळं? मग रात्रंरात्र तुम्ही टेन्शनमध्ये गेलाय. तुमच्यावर काही आता सांगायला काही हरकत नाही. कोणाचा जॉब गेला, जॉब जाण्याची शक्यता आहे. जॉब जाण्याच्या लिस्टमध्ये नाव आहे. मग म्हणून तर ते सत्य सांगितलंय ना सगळ्यांना. अहो, हे ईश्वराचीच आता सुरुवात आहे, की तुम्ही आता जॉब करू नका. हा दिवस जॉब करण्याचा नाहीये. खायचंय काय? पैसाच गायब होणार आहे. तिथे पैशाला महत्त्वच उरणार नाहीये. खायचं तर पैसे असलेल्यांना सुद्धा मिळणार नाहीये. मारामार होणार आहे खाण्याची. मग सगळे इक्वल येणार आहेत. इक्वलनेसमध्ये जाणार आहे. पैशाला काही व्हॅल्यू राहणार नाही. सुखाच्या कल्पना बदलणार आहे. मी तुम्हाला एका शब्दात सांगितले, जे काही रूढीगत आहे, समृद्धी, मी खूप यशस्वी, यशाच्या कल्पना बदलत जाणार. फास्ट होणार आहे, फास्ट. यशाच्या कल्पना बदलणार आहे, समृद्धीच्या कल्पना बदलणार आहे.
आणि सुखाच्या तुम्ही सुखच मिळत नाही. कशाला इथे बसलीये कॉलेजचं असं 2.5 लाख पगार सोडून. 2.5 लाख होता तो 2.5 मिळत होता. 50,000 दर महिना मिळेल की आता सेटबॅक कधीतरी येईलच की. मिळत चाललंय थोडा-थोडा. एवढं असताना का बसली हे सगळं करत? का तर माझ्या लक्षात आलं, की अरे माणूस नुसता धाव-धाव करतो आयुष्यभर. पैसा, पैसा, पैसा. एक गाडी झाली दुसरी गाडी, एक घर झालं दुसरं गाडी. 10 झाले घरं, 10 बंगले झाले. आणि सुख कुठे आहे? सुखच नाहीये. माणसाला सुख कशात आहे तेच कळत नाही. आणि तीच विहंगमची एक हे आहे, की सुखच कशात आहे, तो तुम्हाला सुख मिळवून द्यावं. आणि मग काही लोकं म्हटले, की आता याला जॉइन झाल्यापासून शांती आली आहे, चेहऱ्यावर ग्लो आलाय. कारण समाधान येतंय ना आणि काय करायचं ते कळलं. एक मॅडम म्हटल्या, "मॅडम अहो इथे जॉइन झाले किती महिने झाले असतील? 2-3 महिने झाले असतील. जानेवारीत जॉइन झाले असतील बहुतेक." त्या म्हणे, "मॅडम आत्ता कळलं मला मुलांसाठी काय करायचंय." की मुलांबरोबर मी किती सुखाने माझं काय मुलांना घेऊन मी करू शकते, हे इथे आल्यावर कळलं. नाहीतर भले 5 कोटीचा बंगला आहे की, पण ती दुःखच दुःख येतं. म्हटलं सोडा त्या बंगल्यातल्या आशा सोडा, विकून टाका बंगला. नाही, नाही असं कसं? मग ते सगळं समजवलं. लक्षात घ्या आता हे सगळं रिअल इस्टेट खाली-खाली चालणार आहे. 1/3 1/4 किमती ढासळणार आहे. अजिबात कुठेही इन्व्हेस्टमेंटची ही वेळ नाहीये. आपल्यातल्या सुद्धा 2-3 मॅडमना मी थांबवलं. घेऊ नका फ्लॅट, घेऊ नका. काही नाही, हे सगळं कोसळणार आहे खाली. आणि काही लोकं वेडे तर कोसळणार म्हणून म्हणतात, आमची घर विकू का? कारण आम्ही एवढ्याला घेतली होती. असं पण काही ऐकायला येतं. म्हणजे काय विचार करतो आपण? या गोष्टी खूप बदलत चालल्यात. ही कल्पना तुम्हाला आधी दिली. याचा अर्थ तुम्ही लग्न इमॅजिन करू नका, पैसा, नोकरी असं करू नका, असं मला काही म्हणायचं नाहीये. पण भान राहू देत, की काय चाललंय तिथे जळतंय आणि आपण इथे बसलोय सुखाच्या संसाराच्या कल्पना करत. गाडी, घर, पैसा. पैसाच बुडणार आहे ना. बँकेत जेवढे पैसे ते सगळे झिरो होणार आहेत. आणि कुठे तुम्ही बँक बॅलन्स वाढवायच्या तयारीला लागलाय. इथे तयारी करायची आपल्या एनर्जीची सांगितलंय. जेवढी एनर्जी जास्त, तेवढंच आयुष्यात आता आपल्याला मिळणार आहे. एनर्जी इज एव्हरीथिंग आइन्स्टाईननी सांगून ठेवलंय. आणि सध्या एनर्जी युग सुरू झाले. मग एनर्जी वाढवायची, एनर्जी वाढवायची. त्यासाठी आपण हा कोर्स करतोय. मग एनर्जी आपली कशा-कशाने वाढणार आहे? मेडिटेशननी हे तर सगळं सांगितलं. मग करायला नको का? दुसरं असं आपण शब्दांची पॉवर बघितली. शब्दांनी एनर्जी वाढणार आहे. काही-काहींनी अशी वाक्य लिहिली आहेत, की शब्दांना एनर्जीच मिळत नाही तुम्ही नाड्या शुद्ध केल्याशिवाय. काय वाक्य लिहिता हो तुम्ही? नाड्या शुद्ध केल्याशिवाय शब्दांना एनर्जी येणार नाही. असं नाहीये. शब्दांना एनर्जी आहेच आहे. म्हणून नाड्या शुद्ध करा, नका करू, ध्यान करा, नका करू. ह्या शब्दांना पॉवर आहेच आहे. एकदा का उच्चारलं, नाही हो माझं असं नाही होत हो. संपलं. निसर्गाला कमांड दिली, माझं असं होत नाही. माझा फ्लॅट विकला जात नाही. माझ्या घरावर कब्जा केलाय निसर्गाला. घे कब्जा, घे कब्जा, घे कब्जा. एक उदाहरण सांगतेय. मग मला नोकरी जायची वेळ आली. माझं नोकरी जायच्या ह्याच्यात नाव आहे. माझा मुलगा अभ्यास करत नाही. निसर्गाला आपण हे देतोय. निसर्गाला हे देतोय. धर पेर, अभ्यास करत नाही. धर माझी नोकरी जातीये. धर माझा पैसा नाहीये. धर माझ्यावर कब्जा झालाय. धर माझी चोरी झाली. घे. ही शब्दांची पॉवर आपण काल शिकलो. भले तुम्ही नाड्या शुद्ध करा, नका करू, होणारच आहे. निगेटिव्ह पहिल्यांदा मॅनिफेस्ट होतं. तुम्ही जर म्हटला माझं दुःख थांबलंय, मला दुःख नाही, दुःख नाही, नाही कळत नाही निसर्गाला हे लक्षात घ्या. मग मला दुःख, मग ते आहे घे, घे, घे दुःख. मग मॅनिफेस्टेशन करताना, हृदय ध्यान करताना मला रोग नाही, मला रोग नाही. असं म्हटलं तर काय होणार आहे? नाही कळणारच नाही. मला रोग, मला रोग, रोग. हे लक्षात घ्या. निगेटिव्ह पहिल्यांदा मॅनिफेस्ट होतं. त्यामुळं शब्दांना आहेच आहे एनर्जी. पण काही घडवण्याची शब्दाने क्षमता केव्हा येते? मी नुसते शब्द बोलले. माझं घर झालं. मला नोकरी मिळाली. हे जेव्हा आपण म्हणतो शब्दांना पॉवर, ती कशाने येणार आहे? ते काल आपण डिस्कस केलं, की एक ध्यानाने येणार आहे. मग नाड्या शुद्ध करणे म्हणून तर प्राणायाम करा सांगतेय. अरे ओंकार करा, ओंकार करा. ओंकार तर ब्रह्मांडाचं रहस्य आहे. अजून तर त्या ओंकाराच्या वरच्या लेयरवरच आहे आपण अजून डुबकी मारलीच नाही त्या ओंकारात. किती गूढ आहे त्या ओंकारात.
सारखं मी म्हणतेय घेईन, घेईन, पण माझे प्रॉब्लेम दरवेळेला नवीन लोकं, दरवेळेला नवीन लोकं. मग हे जेव्हा मी सांगते, तेव्हा खूप चांगले लोकं लगेच माझं ऐकून करतात. त्यांच्यात प्रगती स्टेप्स दिसतायत प्राणायामने. मग आता मोफत दिलंय, त्याचीही संधी कोणाला घ्यायची नाही. मग तिथे ध्यान करत बसायचं. आता ध्यान नाही महत्वाचं. तो महिला महिला महिनाभर दिलं ते महत्वाचं. प्राणायाम महत्वाचं. ध्यान तर तुम्ही कधीही तुमच्या दिवसभराच्या वेळेत करू शकता. हे काल झालंय बोलून. मग शब्दांची पॉवर आपण बघितली. मग शब्दांच्या पॉवरनी एनर्जी वाढणार. मग आपण विचारांचं पण बघितलं, का ते शब्द कुठून येतात. आता समजा मी असं म्हटलं, "नाही, नाही हं, मी नाही येणार हं तुमच्याबरोबर." मग हे केव्हा मी म्हणते, "नाही, नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही." मी आधी विचार केलेला असतो, की मला शक्य आहे का तुमच्याबरोबर येणं? मी तुमच्याबरोबर आले तर काय होईल? नाही आले तर काय होईल? मला इथे काय कामं आहेत? मग तुमच्याबरोबर आले तर माझी बुडणार आहेत. मग मी तुम्हाला आधी विचार करते. मग तुम्हाला बोलते, "नाही हो, मी तुमच्याबरोबर येणार नाही." म्हणजे शब्द जेव्हा निघतात, त्याच्या आधी विचार झालेले असतात. आणि मग आता आपल्याला तुम्हाला आता इथे आहे की नाही मला आठवत नाही. मला पी पण कुठं ते शोधायला वेळ मिळाला नाही. आपण एक बघितला नमुना, की शब्दांची पॉवर बघितली. तर असा पेंडुलम घ्यायचा आज सगळ्यांनी आणि ट्राय करायचा. आज म्हणजे तुम्ही कधी करा, उद्या करा. तर आता ती खूप चांगली आहे. आपलं काल झालं ना अजून महत्त्वाचा विषय झाला. जे छळतात, जे वाईट वागतात, ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतोय असं वाटतंय, तसं काही नसतं. त्या आपल्याच इमेजेस असतात. आपल्याला शिकण्यासाठी पुढे आलेले असतात. सोल कॉन्ट्रॅक्ट असतात. सगळं सांगून झालंय अमृता मॅडमच्या भाषेत आणि माझ्या भाषेत. दोन्ही परसेप्शननी सांगितलेलं आहे. तर आता आपण म्हणायचं करून बघायचं उद्या शब्दांची पॉवर बघायची, विचारांची पॉवर बघायची. ती वाईट आहे, ती वाईट आहे, ती वाईट आहे, ती खूप वाईट आहे, ती खूप वाईट आहे. बघितलं किती वेळ लागला उलटं फिरायला? 1 मिनिट तरी लागला? उलटं फिरायला? करून बघायचं. मी नाही फिरवत तुम्ही करून बघायचं. आता हे म्हणून झालंय आपलं उलटं फिरलंय. आता ती चांगली आहे. बघा हां, मी काय करत नाही. ती चांगली आहे, 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 ती चांगली आहे. मी जेव्हा ती चांगली म्हणते, क्लॉकवाईज लागले फिरायला केवढा जोरात ते बघा. हाय! गंमत बघा. एक थोडा वेळ लागतो त्याला स्कॅन करायला. केवढं जबरदस्त ती चांगली आहे. मग ज्यावेळेला आपण म्हणतो ती वाईट आहे, ती वाईट आहे, खड्डा कोणासाठी खणतो? स्वतःसाठी. ती वाईट आहे, ती वाईट आहे. घे तुलाच खड्डा घे, तुलाच खड्डा घे. निगेटिव्ह ऊर्जा घे आयुष्यात वाईट अनुभव, वाईट अनुभव, वाईट अनुभव. नोकरीच्या ह्याच्यात नावाला घे, तू तोच विचार चाललाय, तुझा तोच विचार चाललाय. घे, घे. आता काय करू? आता पैसा कुठून आणू? आता कसं करू? घे, घे, घे. निगेटिव्ह ऊर्जा घे. मग काय केलं पाहिजे? काल सगळं शिकून झालंय म्हणून रिपीट करते फोनवर जे काही वाटलंय ते. अरे नोकरी जायच्या ह्याच्यात नाव आलंय ना. मग काय म्हटलं पाहिजे? ठीक आहे, वाईट वाटतं. बोलायच्या बाता नाहीयेत या, सोपं नाहीये. पगार आहे, खायचे कुठून, मुलांना कुठून घालायचे, सगळे प्रश्न आहेत. आय कॅन अंडरस्टँड. पण वाईट वाटलंय ना, 10 मिनिटं असं केलंय ना, मग आता 20 मिनिटं असं बना, छान आलंय, छान आलंय. जीवन बदलण्याची संधी आली. काहीतरी छान घडणार आहे. काहीतरी माझ्या जीवनात मला हवं तसं घेणार आहे. मला छान अजून चांगला जॉब येणार आहे. म्हणजे आवडीचा जॉब येणार आहे. आता एक उदाहरण सांगते आज. एक म्हणा त्यांचं उदाहरण होतं व्हिज्युअलायझेशनला, की माझी ट्रान्सफर होईल. दुसरं होतं लग्न आणि तिसरं होतं, की मला या कंपनीत जॉब मिळेल. मग म्हटलं ट्रान्सफर का आधी? नाही त्या टाइपच्या कंपनीत जॉब मिळायला मला एक्सपिरियन्स लागेल ना 2-3 वर्ष. मग पर्सनल नाहीये, हे तुम्हाला समजण्यासाठी मी उदाहरण देते, की त्या व्यक्तींना तर समजेलच, समजून झालंच आहे. पण इतरांना पण. मग काय विचार केला डोक्याने? मी म्हटलं, "अरे एकच घ्या ना." सुंदर ट्रान्सफर होऊन सुंदर मनासारखा जॉब मिळालाय. जॉब सॅटिस्फॅक्शन मिळते. माझ्या ट्रान्सफरच्या ठिकाणी मी काम करतेय. आनंदी आनंद, सुख समाधान, जॉब सॅटिस्फॅक्शन. हवी ती सिटी. एका दगडात 2 पक्षी नाही मारत आहेत का? येतात. मग हा विचार आपण केला पाहिजे आणि आपण काय लिहितो, याचं कॉम्बिनेशन करता येईल का? आधी आपल्याला काय हवंय? आपण लिमिटेशन घालतोय का नाही? आधी ट्रान्सफरच, मग 3 वर्ष घासणार, घासणार आणि मग हव्या त्या प्रकारच्या कंपनीत जॉब. असं जर काही सूत्र असेल, की हे इतका एक्सपिरियन्स असल्याशिवाय अशा कंपनीत मिळणार नाही, तसं असेल तर मला सांगा. तसं असेल तरी इथे सगळं कोलॅप्स होऊन जातं. नवीन कंपनी उभारली जाते तुमच्यासाठी. ब्रह्मांड एवढं सगळं करायला तयार असतं.
तुम्ही सगळे नियम खोडून टाकू शकता. एवढी पॉवर आहे आपल्यामध्ये. आता आज आमचं ते हे जे प्राणिक हिलिंग केलं, आज त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तुमचं चेक करतो ऑरा, चक्रा. माझं केलं चेक. पहिल्यांदा वाक्य होतं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे.